नमस्कार, मी मंदार पाटील. निर्मिती प्रकाशन आयोजित काव्य स्पर्धेचा निकाल आम्ही आज जाहीर करतोय आणि आज या काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीतले नेते संदीप कांबळे सर आणि दुसरे पाहुणे आहेत जे मुख्य आयोजकच आहेत या स्पर्धेचे, निर्मिती प्रकाशनाचे प्रकाशक अनिल ममाणे सर. सर्वप्रथम या फेसबुक पेजवरती जॉईन झालेल्या सर्व कवींचं मी स्वागत करतो. या काव्य स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून सर्व कवींनी आपापल्या रचना आमच्याकडे पाठवल्या होत्या. अत्यंत सुंदर अशा रचना होत्या, खूप चांगल्या पद्धतीच्या रचना होत्या. आता काही कवितांचा नंबर येतो, काही कवितांचा नंबर येत नाही. त्यामुळं कवींनी नाउमेद न होता लिहित राहणं ही महत्वाची गोष्ट आहे. कारण की आपण लिहितो मुळात स्वांत सुख आहे आणि मग अशा कुठेतरी स्पर्धांच्या आपल्याला जाहिराती भेटतात आणि मग आपल्याला वाटतं की आपण त्यात सहभागी व्हावं. अशा स्पर्धांचा एक फायदा असतो की नंबरात आलेली कविता कुठं आहे, कुठल्या दर्जाची आहे आणि आपली कविता कुठं आहे, कुठल्या दर्जाची आहे याचा एक आपल्याला सारासार पद्धतीने अभ्यास करता येतो. आणि याचा फायदा काय होतो की जेणेकरून पुढची रचना आपण ज्यावेळी लिहिल, पुढचं ज्यावेळी आपण काव्य लिहिणार आहोत त्यावेळी आपल्याला याचा फायदा होतो की आपल्याला बाबा अशा अशा पद्धतीचं लिहायचं आहे. आता मुळात मी या मताचा आहे वैयक्तिक की कविता नंबरासाठी नसतेच. मुळात कविता लिहिली की ती आपली नसते, तर ती लोकांची कविता होऊन जाते. पण अलीकडं आपल्या या काव्याच्या प्रवाहात काही प्रवाह निर्माण झालेत की काही कविता व्यासपीठी असतात तर काही कविता काळजाचा ठाव घेणाऱ्या असतात. तर मी दुसऱ्या प्रवाहातला आहे की व्यासपीठावरची कविता फार काळ टिकते अशातली गोष्ट नाही, पण कविता काळजात राहून ती चिरंतन लोकांच्या मनात रेंगाळत कशी राहील असं साहित्य, दर्जेदार काव्य तुम्ही लोकांनी निर्माण करणं गरजेचं आहे. आणि होतं काय, कविता लिहायला सगळ्याच लोकांना जमत नाही. कवी जन्मावं लागतो असं म्हटलं जातं. त्याचं कारण हे की आपण सगळे कवितेसाठी वेडे असतो. कविता डोक्यात आपल्या भिनत राहते 24 तास. आपल्याला कुठलंच काम करू देत नाही नीट. प्रत्येक क्षणी आपल्याला काहीतरी सुचत असतं आणि ही अशी जी तळमळ असते ना ही फार कमी लोकांच्या वाट्याला येते. आणि स्वतः फक्त कवितेसाठीच आयुष्य वाहून घ्यायचं असेल, जे आधी पूर्वीचे लोक करत होते, तसा तो काळ आता राहिलेला पण नाही. पण आता सोशल मीडियाच्या काळामुळं एवढे लिहिते हात वाढलेले आहेत की कवितेचा कुठंतरी दर्जेदारपणा, आशयघनता हळूहळू थोडीशी लोप पावत पण आहे. अशा काळात माझी अपेक्षा आहे की लिहिणाऱ्या हातांनी खूप वाचून, विचार करून, चिंतन मनन करून चांगलं साहित्य, दर्जेदार काव्य निर्माण करणं गरजेचं आहे. कारण की होतं काय, मी एका ठिकाणी वाचलं होतं की कुठलीही कला असेल तर ती कला तुमच्याकडे तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा काळ मागते. जर तो काळ तुम्ही त्या कलेसाठी अर्पण केलात तर ती कला तुमच्या भाकरीचा प्रश्न मिटवल्याशिवाय राहत नाही. पण त्यासाठी काय होतं, आपलं तेवढं डेडिकेशन हवं असतं आणि काही गोष्टी आपल्याला त्यासाठी सोडाव्या पण लागतात. मी एका कवितेत लिहिलं होतं की श्वासांच्या मोजत मात्रा काळजातून कविता येते, श्वासांच्या मोजत मात्रा काळजातून कविता येते अन देहाच्या गाभाऱ्यातून रक्तासारखी भिनत राहते. सुखांचे सलाम नाकारत ती जखमांशी बोलत बसते, सुखांचे सलाम नाकारत ती जखमांशी बोलत बसते. मी तिला आयुष्य वाहिलं, बहुतेक ती नशीबवान दिसते. म्हणजे कवितेसाठी आयुष्य वाहून जर घ्यायचं असेल तर ती आपल्यात तशी भिनायला हवी. त्यासाठी प्रचंड वाचन हवं, वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात राहायला पाहिजे, चिंतन मनन. आणि आत्ताचा जो काव्य प्रवाह एकंदरीत आहे तर त्याच्यापेक्षा वेगळं आपण काय देऊ शकतो याचा सारासार विचार केला पाहिजे. या काव्य स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कवींचं मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा असं सांगतो की कवितेकडून नंबराची अपेक्षा नका करू. काही कविता अशा आहेत की ज्या खूप चांगल्या पद्धतीच्या आहेत, पण स्पर्धा म्हटलं की नियम येतात आणि नियम आलेत तर होतं काय की कविता मग त्या नियमांच्या चौकटीत अडकली जाते. मग तिला तिचं स्वतःचं असं अस्तित्व काय राहत नाही. मग ते नियम कसे आहेत, त्या नियमात ती बसते का, तिचं सादरीकरण कसं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी परीक्षक पाहतात आणि त्याच्यावरून त्या कवितेचा दर्जा ठरला जातो. मग पुन्हा एकदा या कवींचं मी स्वागत करतो आणि पुढची सूत्र निर्मिती प्रकाशनाचे प्रकाशक अनिल ममाणे सर यांच्याकडे देतो. धन्यवाद मंदार सर.
खूप छान पद्धतीने कवितेबद्दलचं विश्लेषण तुम्ही केलेलं आहात. खरं तर आपल्याला माहित आहे की कोरोनाचा काळ आहे आणि आपण काव्याच्या मैफिली सजवणारी माणसं आहोत. निर्मिती प्रकाशन, संवाद प्रकाशन, चैत्र प्रकाशन, धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट, सेक्युलर कोऑपरेटिव्ह फ्रंट, त्या ज्या काही आमच्या समविचारी आणि प्रकाशन आणि प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या प्रकाशन संस्था आणि सामाजिक संस्था आहेत, यांच्या वतीनं आपण वेगवेगळे प्रयोग नेहमी करत असतो. काव्य स्पर्धा घेणं असेल, निबंध स्पर्धा घेणं असेल, किंवा या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा घेणं असेल, लेखन स्पर्धा घेणं असेल, तर त्यातलाच एक भाग म्हणजे ही जी काही कविता वाचन महास्पर्धा आहे ती आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. खरं तर गेली 15-20 वर्षाचा अनुभव पाहता खूप दर्जेदार कवी आणि कविता आम्हाला भेटल्या, काळजाला भेटल्या आणि त्यांनी एक आमचं पण माहोल तयार केला आणि एक वातावरण पण तयार केलं. पाठीमागं जेव्हा आम्ही कविता स्पर्धा घेतल्या होत्या त्याच्यामध्ये नव्या युगाच्या कविता नावाचा कविता संग्रह या ठिकाणी माननीय वसंत भागवत सर आणि डॉक्टर स्मिता गिरी मॅडम यांनी संपादित केला. त्या जवळपास 250हून अधिक कविता त्या कविता संग्रहामध्ये महाराष्ट्रातून या ठिकाणी सहभागी झालेल्या कवींच्या होत्या. नंतर आम्ही एक विद्रोही कविता स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्येही महाराष्ट्रातून अनेक विद्रोही कवी या ठिकाणी सहभागी झालेले होते. त्याचाही कविता संग्रह या ठिकाणी आमच्याकडून प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रभर महाराष्ट्रातील कवींनी आणि साहित्यिकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दाद दिलेली दिसून येते. यावेळेस आम्ही ही कविता स्पर्धा जी आयोजित केली होती ती कविता स्पर्धा ऑनलाईन होती. आम्ही कविता मागवलेल्या नव्हत्या, फक्त त्यांनी त्यांचे व्हिडिओज 3 मिनिटाचे आम्हाला पाठवावे असं या ठिकाणी सांगितलेलं होतं. ह्या कवितेचे काही नेम तयार केले होते. त्या नेम मध्ये कवितेचा आशय, कवितेची मांडणी, कवितेचा विषय आणि महत्वाचं म्हणजे त्या कवितेला आपण जेव्हा युट्यूबवर टाकू त्यानंतर त्याचे जे व्ह्यू आणि लाईक मिळतील हा एक पार्ट मला वाटतं की आपण यामध्ये ऍड केलेला होता. आमचे 3 स्पर्धक होते, परीक्षक होते. त्या 3 परीक्षकांनी या कवितेचं सगळं आकलन आणि एकूणच तिची पार्श्वभूमी आणि त्याचं सगळं नियमावली समजून घेऊन कवितेचं परीक्षण केलं आणि आज या ठिकाणी हा निकाल तयार झालेला आहे. निकालाबद्दल मतभेद असू शकतात, असलेच पाहिजेत असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे की काही कविता ह्या अतिशय दर्जेदार होत्या परंतु त्याचे व्ह्यूज कमी होते. काही कविता ह्या थोड्याशा कमी आपण म्हणू त्याच्यामध्ये एक आशयाच्या अंगानं पण त्याचे व्ह्यूज जास्त होते. हा संघर्ष परीक्षक म्हणून, संयोजक म्हणून असतो आणि असणारच आहे. मला माहित आहे की यानंतर अनेक कवींना असं वाटू शकतं कारण एक मेसेज लगेच आम्हाला आला कवितेचे व्ह्यूज बघण्यापेक्षा कवितेचा आशय आणि हे बघावा. हे मान्य आहे आम्हाला, परंतु ही कविता स्पर्धा घेत असतानाच आपण जे नेम तयार केलेले होते त्या नेमाला बांधिलकी मानून कविता ह्या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेल्या होत्या आणि त्याच्यामुळं त्या नियमाच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाहीये. ही मला वाटते की ह्या कवितेची कविता स्पर्धेची पूर्ववाट आहे. खरं तर आम्ही आणि आम्ही सगळेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहोत. आम्हाला स्वतःला असं वाटतं की कविता हा एक गंभीर प्रकार आहे. जगण्या मरण्याच्या प्रश्नावर भाष्य करणाऱ्या कविता ह्या जिवंत मनाच्या कविता असतात. एवढंच नव्हे तर कविता ही एक क्रांती प्रवाहामधली एक महत्वाचं साधन आहे की जे माणसाला प्रेरित करतं, माणसाला उत्तेजित करतं आणि माणसाला एकूण समाजाच्या परिवर्तनाच्या आणि एकूण सगळ्या जगण्याच्या प्रक्रियेमध्ये पुढे घेऊन जायला मदत करत असते. त्यामुळं आपण कविता लिहित असताना कुठल्या प्रवाहाचे आहोत, कुठला विचार आपल्यासोबत आपण बांधिलकी मानून जगतो आहोत, ही गोष्ट मला वाटते की फार महत्वाची आहे. तर कविता वाचल्यानंतर, कविता ऐकल्यानंतर, कविता समजून घेतल्यानंतर, कविता पचवल्यानंतर आपल्याला कवीची काय म्हणतो की एक कवीचं गुणवैशिष्ट्य आपल्याला लक्षात येतं, कवीचा विचार लक्षात येतो, कवीची विचार प्रक्रिया लक्षात येते. त्यामुळं आम्हाला स्वतःला असं वाटतं की 4 भिंतीच्या आत चहाचे गुटके घेत, 4 पुस्तकाचे संदर्भ वाचून, 4 कविता वाचून, त्यातले शब्दाची जुळवाजुळव करून
कविता करणं ही फार काळ टिकणारी कविता नसते. कविता ही काळजात नाही यावी लागते, काळजाला भिडणारी असायला पाहिजे. कविता ही जगण्या मरण्याच्या माणसाच्या एकट्या वेदनेवर दुःखावर फुंकर करणारी असली पाहिजे. कविता माणसाला प्रेरणा देणारी असली पाहिजे. कविता जगण्यासाठी एक उत्साह निर्माण करणारी असली पाहिजे. अशा एका मतप्रक्रियेमधले आम्ही लोक आहोत. आणि आज आपण पाहतोय की या कवितेमध्ये किंवा या कविता स्पर्धेमध्ये जे कवी सहभागी झाले होते ते खरंच खूप दर्जेदार कवी होते. काहींच्या कविता खरं तर आम्हाला ऐकू पण वाटल्या नाहीत, हे पण वास्तव आहे. म्हणजे आपण उगाच भाग घ्यायचा आणि काय आपलं कुठंतरी उगा आपलं एक काय म्हणतो की सहभाग दाखवायचा. अशा कवींना माझी विनंती आहे की आपण थोडीशी ती मानसिकता सुधारली पाहिजे. कारण कवीनं किती जिवंत तजलदार पद्धतीनं कविता ह्या ठिकाणी केली पाहिजे. म्हणजे आपली कविता ही जेव्हा सार्वजनिक होते तेव्हा त्या कवितेमधून एखाद्या माणसाला जरी प्रेरणा मिळाली तरी त्या कवीला जे समाधान मिळतं ते खूप महत्वाचं असतं. अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी कवीने केला पाहिजे. आधुनिक जग आहे. आधुनिक जगामध्ये टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, तंत्रज्ञान म्हणतो, आपण मोबाईल वापरत असतो. पण मोबाईल वापराचे काही संकेत असतात ते देखील आपण समजून घेतले पाहिजे. आम्ही यात काही स्पष्ट सूचना केल्या होत्या की मोबाईल तुम्ही व्हिडिओ करताना कसा धरावा, व्हिडिओ किती मिनिटाचा असावा, त्यात आवाज कसा असावा, त्या सगळ्या गोष्टीचं आम्ही या ठिकाणी काही महत्वाच्या सूचना सुरुवातीला ह्या स्पर्धा घेत असताना केलेल्या होत्या. अगोदर जाहीर करून सांगतो की ह्या कविता ओपन कविता आहेत, ओपन स्पर्धा आहे. तुम्ही निर्मिती प्रकाशनच्या युट्यूबवरती जाऊन त्याचे व्ह्यूअर्स, त्याच्या कविता, त्याचं सगळं पाहू शकता. त्याच्यामुळं 3 स्पर्धकांनी जे मार्किंग केलेलं आहे त्याची बेरीज या ठिकाणी करून हे जे काही क्रमांक आहे ते क्रमांक काढले गेलेले आहेत. म्हणजे इथं कुठंही तुम्हाला शंका घ्यायला संधी राहणारच नाही याची आम्ही काळजी घेतलेली आहे. म्हणजे एखादा स्पर्धक जेव्हा शंका घेईल त्याचं उत्तर आमच्याकडनं नक्की समाधानकारक मिळणार आहे, हेही मी आत्ताच जाहीर करतो. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की हा निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्ही या सगळ्या कविता या ठिकाणी आपल्या निर्मिती युट्यूब चॅनलवरती, निर्मिती प्रकाशनच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. आमची भूमिका अशी होती कवीनी व्यक्त व्हायला पाहिजे, कोरोनाच्या काळात व्यक्त व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं आज या ठिकाणी त्या कविते स्पर्धेचं जे काही सगळं डोलारा उभा राहिला तो या सगळ्या सहभागी कवींच्यामुळे उभा राहिलेला आहे. त्या कवींचा आम्ही ग्रुप तयार केलेला होता, व्हॉट्सअप ग्रुप. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तो ग्रुप आपण चालू ठेवूया, एकमेकाला बोलत राहूया. कारण येणाऱ्या 4 जुलैला आपण परत एक काव्यलेखन कार्यशाळा पण आयोजित केलेली आहे. आम्हाला असं वाटतं की कविता लिहिण्याचे काही तंत्र जे आहे ते तंत्र आपण आत्मसात केलं पाहिजे. आपण कवी म्हणजे माणूस हा कवी असतोच, पण तो कविता जेव्हा करतो, त्याचं विचार जेव्हा कवितेमध्ये रूपांतरित होतात तेव्हा त्याला एक तंत्रज्ञान, त्याला एक ताळमेळ, त्याची एक लयबद्धता, त्याचं एक शास्त्रशुद्ध मांडणी ही जी काही गरज आहे ती आपण सगळ्यांनी शिकली पाहिजे असं आम्हाला स्वतःला वाटतं. ज्यांना शिकायचं असेल त्यांनी शिकावं, ज्यांना कवी व्हायचं आहे त्यांनी कवी व्हावं, ज्यांना जाता जाता कविता करायची त्यांनी जाता जाता कविता कराव्या. कारण आपण व्यक्ती स्वातंत्र्य जपणारी माणसं आहोत. परंतु मला स्वतःला असं वाटतं किंवा आमच्या एकूणच परिवाराला असं वाटतं की कविता ही एक गंभीर पद्धतीचं एक महत्वाचं व्यक्त होण्याचं साधन आहे. त्या कवितेची, कविता लिहिणाऱ्यांची चेष्टा होता कामा नये याची काळजी मला वाटते की कवींनी आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे. कारण बराच वेळा असं होतं की शब्दाच्या जुळवाजुळवीमध्ये आपण काय व्यक्त होतो हे आपल्यालाच कळत नसतं. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कवीनो आणि कवयित्रीनो असं होता कामा नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण आपण एका समाजाचं, एका कविता लिहिणाऱ्या माणसाचं प्रतिनिधित्व करत असतो. तेव्हा आपल्या कवितेमध्ये तो जो काही एक ताजेपणा, ती जी एक संवेदनशीलता असायला पाहिजे ती असलीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्याचं कारण असं आहे की कवी हा संवेदनशील असतो. कवीला अनेक पुढच्या गोष्टी या ठिकाणी दिसत असतात. कवी मानवी समाजातल्या हेलावणाऱ्या गोष्टींचं शब्दबद्ध करून त्याचं एक काव्यात्मक रूपांतर करत असतो. त्याच्यामुळं आपली कविता ही कुठली तरी टोकाची भूमिका घेणारी, कुणाला तरी दुखावणारी यापेक्षा मानवी समाजाच्या विकासाला मदत करणारी असायला पाहिजे. इतका एक तजेलपणा, ताकद त्यामध्ये असली पाहिजे. काही कविता प्रश्नावरती होत्या, परंतु प्रश्नावरती त्या कविता
असं वाटलं आम्हाला की बाबा काय प्रश्न राहिला बाजूलाच आणि कविता राहिली बाजूलाच. काही कविता प्रेमावरती होता. मला वाटते की खूप लोकांना कविता कशा लिहाव्या ह्या कळल्या, पण कशा व्यक्त व्हाव्या ह्याही पण कळलेल्या नाही. हे दोन्ही सगळं आहे. म्हणजे जसं काही पॉझिटिव्ह आहे तसं काही निगेटिव्ह आहे, काही सकारात्मक आहे तसं काही नकारात्मक आहे. पण असं असलं तरी आज या ठिकाणी या सगळ्या कवींचं जे सहभागी झाले त्यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे. कारण तुम्ही व्यक्त झाला हीच खूप महत्वाची गोष्ट आहे. स्पर्धेचा निकाल येतो जातो, सगळ्याच कविताचा निकालामध्ये त्या स्पर्धामध्ये त्या कविता जिंकल्या जातात असंही होत नसतं. परंतु स्पर्धा ही माणसाला आपण कुठे आहोत याचं भान या ठिकाणी निर्माण करून देते. उगाच भांडणारे कवी पण खूप आहेत. मला वाटते की ती मूर्खांची मांदियाळी एक वेगळीच असते आणि त्या मांदियाळीमध्ये आपल्या कवींनी जाऊ नये किंवा आपण सहभागी होऊ नये असं मला स्वतःला वाटतं. कारण आपण एक संवेदनशील कवी आहोत आणि आहे हे वास्तव स्वीकारून आपण पुढे जाणारे आहोत. आत्मटीकेच्या पातळीवरती विचार करणारे कवी आहोत. उगाच भांडणारे भांडखोरी वृत्तीचे कवी आपण नाही आहोत याचा देखील मला वाटतं की आपण विचार या निमित्ताने केला पाहिजे. त्यामुळं सर्व कवींचं पुन्हा एकदा स्वागत. जे कवी यामध्ये सहभागी झाले त्यांचं कौतुक. जे कवी या प्रक्रियेमध्ये आम्हाला आमच्या सोबत राहिले त्यांचं कौतुक. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना विनंती असणार आहे की आपल्या कविता जर लिखित स्वरूपात आम्हाला पाठवल्या तर त्याचंही प्रकाशनाचं काय करता येईल याचा आपण विचार करू. आणि दुसरी एक विनंती असणार आहे की 4 जुलैला आपण एक कार्यशाळा घेतलेली आहे, कविता लेखन कार्यशाळा. त्यामध्येही आपण सहभागी व्हावं आणि मग आता आपण आपल्या निकालाकडे या ठिकाणी वळूया. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या निकालाबद्दल कोणाला काहीही वाटलं असेल तर आमचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहेत. तुम्ही आम्हाला फोन करू शकता, बोलू शकता, चर्चा करू शकता. आपल्या निर्मिती प्रकाशनाच्या युट्यूबवरती, फेसबुकवरती जाऊन या ठिकाणी सगळं निकाल तपासू शकता, निकाल बघू शकता. त्याचं कारण असं आहे की ह्या स्पर्धा म्हणले की खुलेपण असलं पाहिजे, मनमोकळेपण असलं पाहिजे आणि पारदर्शकता असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आम्ही पूर्वीपासूनच या ठिकाणी जपलेली आहे. कारण आम्हाला असं वाटतं की आपण जेव्हा लोकांना सामाजिक भूमिका घेऊन काम करण्याचं आवाहन करत असतो तेव्हा आपण पण आपल्यामध्ये ती पारदर्शकता जपली पाहिजे. या कामी आपण सर्वजण सहभागी झालात. आमच्या जे स्पर्धक होते त्या स्पर्धकांनी खूप मोठ्या उत्साहानं आपलं हे ज्या काही कविता त्या लोकांपर्यंत पाठवल्या. त्यांना सहकार्य करणारे अनेक त्यांचे सहकारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे परीक्षक होते यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या कविता स्पर्धेचा निकाल आज आपल्यासमोर दिलेला आहे. माननीय संदीप कांबळे सर या ठिकाणी आज आलेले आहेत. मी मंदार सरांना आणि संदीप सरांना अशी विनंती करतो की या ठिकाणी या कविता स्पर्धेचा निकाल या ठिकाणी घोषित करावा, जाहीर करावा. धन्यवाद सर. 3 नंबरचे चेतना तळवेकर, कवितेचे नाव आहे ती जिंकणार. खरं तर ही चेतना तळवेकर ही जी कन्या आहे महाराष्ट्रातली खूप चांगली कवयित्री आहे. तिने स्त्री जीवनावरती किंवा स्त्रियांच्या प्रश्नावरती ही कविता या ठिकाणी केलेली होती आणि तिचे व्ह्युअर्स आपण बघितले तर खूप चांगले होते. त्यामुळे या स्पर्धेमध्ये 3रा क्रमांकाची कविता जी आहे ती जिंकणार ही कविता आहे आणि त्या कवयित्रीचं जे नाव आहे ते आहे चेतना तळवेकर. खूप चांगली कविता लिहिलेली आहे. कारण आज आपण पाहतोय की कवितेच्या अंगानं स्त्रीवर्ग उपेक्षित राहिला असताना, पुरुष प्रधानतेच्या एकूण सगळ्या ह्याच्याकडे दबला गेला असताना एक स्त्रियाबद्दलचा हुंकार तिनं जिंकलं पाहिजे जो काही आशावाद मांडलेला आहे. मला वाटतं की हा खूप नावाजला जोका असल्यामुळं आजच्या कवितेच्या या स्पर्धेमध्ये मला वाटतं की 3रा क्रमांकाची कविता ही ती जिंकणार ही असून त्या कवयित्रीचं नाव जे आहे ते चेतना तळवेकर असं आहे. नंबर 2चे मानकरी आहेत सतीश घोगरे, कवितेचे नाव आहे शेतकरी बाप. आपण पाहतोय की शेतकरी जो आहे आज तो सगळा एकूण उद्ध्वस्त झालेला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटानं शेतकरी डिस्टर्ब झालेला आहे
अशा काळामध्ये सतीशनं जी कविता लिहिलेली आहे एकूण शेतकऱ्याबद्दल, कारण शेतकरी शेती हा देशाचा कणा आहे. असा असताना देखील शेतकऱ्यावरती कसा अन्याय होतोय, त्याला कसं न्याय मिळत नाही आहे, अशा खूप चांगल्या पद्धतीची कविता या ठिकाणी, प्रश्नात्मक पद्धतीची कविता सतीशनं लिहिली होती आणि तिचे व्ह्यूअर्स देखील खूप चांगले होते. त्यामुळं या कवितेचा जो दुसरा क्रमांक आहे आपल्या स्पर्धेचा, त्या कवितेचं नाव जो आहे ते नाव आहे शेतकरी बाप, आणि कवी जो आहे तो सतीश घुगरे. म्हणजे पहिली कविता आहे ती जिंकणार, तिसरी कविता जी आहे ती जिंकणार, दुसऱ्या नंबरची कविता आहे ती शेतकरी बाप, आणि मग आता पहिल्या कवितेकडे येऊया आपण. पहिल्या कवितेचे मानकरी आहेत श्रावणी काळे. कवितेचे नाव आहे हे कोरोना. धन्यवाद सर्व कवीचे आणि कवयित्रींचे. खरं तर कोरोनानं सगळं जग या ठिकाणी आज आपण डिस्टर्ब झालेलं बघतो आहोत. आणि अशा काळामध्ये श्रावणीनं जी कविता कोरोनाबद्दलची लिहिलेली आहे, मला वाटते की ती खूप मनाला हेलावणारी आहे, खूप चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग म्हणजे प्रचंड चॅलेंजिंग अशा पद्धतीची आहे. त्याच्यामुळं आजच्या कविता स्पर्धेचा जो पहिली कविता आहे, जिला आपण पहिला क्रमांक म्हणू, ती कोरोनावरची कविता आहे ए कोरोना, आणि त्या कवयित्रीचं नाव आहे श्रावणी काळे. या तिन्ही कवी आणि कवयित्रींचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि पुढच्या सूचना ज्या काय आहेत त्या आपल्याला ग्रुपवरती दिल्या जातील. आपला जो काही बक्षीस वितरण समारंभ असेल त्याची तारीख आपल्याला कळवली जाईल. सर्व स्पर्धकांचं जे काही प्रमाणपत्र देण्याच्या ज्या काही सूचना आहेत त्याही आपल्याला ग्रुपवरती दिल्या जातील. त्यामुळं आपण मोठ्या प्रमाणामध्ये या कविता स्पर्धेमध्ये सहभागी झालात. मी पुन्हा एकदा निकाल सांगतो. या स्पर्धेची पहिली क्रमांकाची जी काही मानकरी आहे ती श्रावणी काळे. तिच्या कवितेचं नाव आहे ए कोरोना. 2 नंबरची ज्यांचा क्रमांक आहे ते आहे सतीश घुगरे. त्यांच्या कवितेचं नाव आहे शेतकरी बाप. आणि तिसरा क्रमांक जो आलेला आहे तो आहे ती जिंकणार चेतना तळवेकर. या तिघांचं अभिनंदन. आपण जे सर्व कवी सहभागी झालात त्यांचं अभिनंदन. परीक्षक म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते आमचे चंद्रकांत सावंत सर, डॉक्टर अमर कांबळे सर आणि आमच्या गायकवाड मॅडम, या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी संदीप कांबळे सर आले, मंदार पाटील सर आणि मी स्वतः आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करून कौतुक करून मी मंदार सरांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावे. विजेत्या सर्व कवी कवयित्रींचं स्वागत. सहभागी झालेल्या देखील सगळ्या कवयित्रींचं पण स्वागत करतो. काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला आहे. बाकी डिटेल्स तुम्हाला ग्रुपवरती मिळतीलच. आजच्या या काव्य स्पर्धेच्या निकालासाठी संदीप सर उपस्थित राहिले, त्यांचेही आभार व्यक्त करतो. अनिल ममाने सर उपस्थित राहिले, त्यांचेही आभार व्यक्त करतो. मान्यवरांचा आभार व्यक्त करून आजचा हा निकाल जाहीर करायचा कार्यक्रम संपला असं मी सूचित करतो. धन्यवाद.